सिन्नर शहरातील संगमनेर नाका परिसरातील अमरधाम भागात बिबट्याचा वावर आढळून आल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी बिबट्याचं दर्शन होत असल्याची माहिती स्थानिक नागरिक आणि सुरक्षा रक्षकांनी दिली आहे। दरम्यान परिसरातील एका पाळीव कुत्र्यावर बिबट्यानं हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आल्यानंतर नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलंय। या घटनेची दखल घेत उपनगराध्यक्ष हर्षद देशमुख यांनी वन विभागाकडे पाठपुरावा करून तातडीनं कारवाईची मागणी केली आहे। परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन वन विभागानं अमरधाम परिसरात बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा बसवलाय। वनपाल तानाजी भुजबळ आणि त्यांच्या पथकानं घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून आवश्यक उपाययोजना सुरू केल्या आहेत। घाबरून न जाता नागरिकांनी सतर्क राहावे, रात्री एकटे बाहेर पडणे टाळावं आणि बिबट्याचा वावर दिसल्यास त्वरित वन विभागाला कळवावे असं आवाहन करण्यात आले आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूजसाठी कॅमेरामनसह नवनाथ आव्हाड, सिन्नर।